नमस्कार. बाहेर छान असा रिमझिम पाऊस आणि घरामध्ये गरमागरम असे पकोडे, ब्रेड पकोडे, वरून एकदम क्रिस्पी, आतमध्ये सॉफ्ट बटाट्याची छान अशी झणझणीत भाजी आणि कमी तेलकट घरात आपण छान अशी गाडीवर मिळतात तशी बनवून खाऊ शकतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 5 बटाटे घेतले आहेत. अर्धा किलोपेक्षा थोडे जास्त आहेत आणि भाजी थोडी तिखट बनवायची. पावसाळ्यात खूप छान लागते अशी खायला. मी 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 1 चमचा धना, 1 चमचे जिरे, 15-20 पाकळ्या लसणाच्या आणि 1 इंच आलं घेतलं. हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं, थोडं जाडसर भरडून घ्यायचं. आता बटाटे आपले सोलून असं थोडं चिरून घेतले म्हणजे लवकर थंड होतात आणि हातानेच त्यांना कुस्करायचं. चाकूने वगैरे कापायचे नाही आहेत. असे खूप एकदम बारीकसुद्धा करायचे नाही, थोडेसे असे जाड ठेवायचे. आता फोडणी करूया. बटाट्याची भाजी आपण बनवून घेऊया. यासाठी तेलामध्ये प्रथम मी 1 चमचा मोहरी घातली आणि हिंग घातलं पाव चमचा, कढीपत्ता घातले 4-5 पानं तोडून अशी, आणि जो आपण मिक्सरला मसाला बारीक करून घेतला आहे, मिरची वगैरे ती घालून घ्यायची आणि तिचा कच्चटपणा जाण्यापर्यंत छान अशी परतून घ्यायचे. तुम्ही हवं असंच यात अजून थोडंसं तेल घालू शकता. मी कमी तेलातच परतले. आता मी इथे अर्धा चमचा हळद घातली. हळद छान अशी परतून घेतली की आपण कुस्करून ठेवलेले जे बटाटे आहेत ते घालून घ्यायचे. एवढ्या बटाट्यामध्ये 4 ते 5 लोकांचा छान असा नाश्ता बनतो पोटभरचा. आता यामध्ये मीठ घालून घ्यायचे चवीप्रमाणे आणि छान अशी भाजी आपण ही व्यवस्थित परतून घ्यायची. यावरती शेवटी कोथिंबीर घालायची. परतून होत आली की शेवटी घालायची, म्हणजे कोथिंबीरीचा छान असा स्वाद त्यामध्ये राहतो. तर हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं. तुम्ही थोडंसं तेल आणखीही घालू शकता. मी खूप कमी तेलामध्ये बनवली आहे ही भाजी. छान असा सुगंध भाजीचा घरात पूर्ण दरवळला आहे. आता ही भाजी आपण काढून बाजूला ठेवून द्यायची थंड होण्यासाठी. इथे मी पाव किलो बेसन पीठ घेतलं आहे, चण्याचं पीठ घेतलं आहे मी. यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडीशी पाव चमचा हळद आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घेतला आहे, बेकिंग सोडा. आता हा आपण असा रवीने छान असा मिक्स करून घ्यायचं सर्वकडे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. आधीच भरपूर पाणी घालू नका, थोडं थोडं घालून चेक करा, नाही तर खूप जास्त पातळ होईल. आणि आपल्याला हे बॅटर खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे, कारण ब्रेडला भरपूर ते बॅटर मग असं जाड थर जमा होईल, मग आपले ब्रेड ही जास्त छानसे क्रिस्पी होणार नाहीत. आणखी थोडं मी यामध्ये पाणी घालते, तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते कशी बनवायची आहे ती. आणि हळदही जास्त घालायची नाही, नाही तर आपले पकोडे लालसर तयार होतात. हे पहा अशा प्रकारे, म्हणजे असं चमच्याला थोडंसं कवर राहतं उचलल्यावरती. आता आपली भाजी पण थंड झालेली आहे व्यवस्थित. ब्रेड घ्यायचे, ब्रेडच्या अशा चारी कडा कापून घ्यायच्या. तुम्हाला नाही काढायचे असेल तरीही चालेल, असाही आपण ब्रेड घेऊ शकतो. मी अशा ह्या कडा काढून घेतल्या आहेत आणि मधून एक चीर मारून घ्यायचे. तुम्ही अख्खा पाहिजे तर असाही ब्रेड बटाट्याची भाजी भरून फ्राय करून घेऊ शकता, पण ते असं करताना कधी कधी भाजी निघण्याची शक्यता असते. असे छोटे छोटे तुकडे केले आणि आपल्याला हवी तेवढी भाजी यामध्ये भरायची अशी दाबून, आणि त्यावरती ब्रेडचा दुसरा तुकडा लावायचा. तोही असं छान असं दाबून घ्यायचं, सगळीकडून छान व्यवस्थित कडांच्या बाजूने दाबून घ्यायचं व्यवस्थित.
अशा प्रकारे तुम्ही सर्व ब्रेड तयार करून ठेवायचे, म्हणजे आपल्याला पटापट फ्राय करायला होतात. मी सर्व असे ब्रेड भरून घेतले. व्यवस्थित छान कडांनी ते दाबून घ्यायचेत, म्हणजे आपले ब्रेड फ्राय करताना सुटणार नाहीत तेलामध्ये, भाजी वगैरे निघणार नाहीये. आता आपण तेल तापायला ठेवायचं. तेल तापले की नाही चेक करण्यासाठी मी थोडंसं पिठाचं टाकून बघते. तेल आपलं पटकन असं तो गोळा वर आला म्हणजे तेल छान तापलेलं आहे. आता यामध्ये जास्त वेळ पिठामध्ये बॅटरमध्ये आपण ब्रेड ठेवायचं नाही, नाही तर तो लगेच नरम होऊन तुटतो. त्यामुळे पटकन घालायचं आणि तेलामध्ये असं एक्स्ट्राचं बॅटर नितळून घालायचं तेलामध्ये पटकन. आणि आपल्याला गॅस मिडियम ठेवायचे, फास्ट गॅसवर फ्राय नाही करायचे, नाहीतर आपले पकोडे छान असे क्रिस्पी नाही बनणार. मिडियम गॅसवर एका बाजूने 2 मिनिटे, दुसऱ्या बाजूने 2 मिनिटे, असे 3 ते 4 मिनिटामध्ये आपले छान असे ब्रेड पकोडे छान तयार होतात. आता हे आपण छान असे पुदिन्याच्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर देऊ शकता. अगदी झटपट बनून तयार होतात आणि पावसाळ्यात बाहेरचं खाण्यापेक्षा घरामध्ये आपण असे छान छान वस्तू बनवून घरातल्यांना देऊ शकतो. रेसिपी कशी वाटली? आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्याला पकोडे हे अशा चाळणीमध्येच काढून घ्यायचे, म्हणजे त्याचं मॉइश्चर थोडं निघून जातं. त्यानंतर तुम्ही टिश्यू पेपरवर ठेवून द्यायचं, म्हणजे त्याचं तेलही एक्स्ट्राचं निघून जाईल. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल